मेरे ब्लॉग में आपका स्वागत। आज हम बनाने वाले हैं रामेन। तो आप देख ही सकते हो भाई, बहुत स्पाइसी लग रही है। और हम फोन में देखने वाले तो पर हमने यहाँ पे देख ली है रेसिपी। तो फिर गाइस हम रामेन बनाने वाले हैं। और ये ऑरेंज वाली, इसमें 3 कलर तो मैंने देखे हैं, एक रेड, एक पिंक और एक ऑरेंज। तो फिर हम यहाँ पे ऑरेंज वाली बनाने वाले हैं। तो फिर आप ये वीडियो एंड तक देखिए। और ये देखो मयंक फ्राइंग करने वाला है। तो फिर मयंक आज भी ब्लॉग निकालेगा और मैं बनाऊंगी। आज फिर से मैं पिछली बार कोल्ड कॉफी बनाई थी हमने और आज रामेन भाई सीधे मजे आते। सच मराठी में बात करने वाले, मतलब आपको भी ये हमारे व्लॉगिंग मराठी में ही बताएंगे। तो फिर हमारे पेरेंट्स बोल रहे हैं। हाँ, तो फिर हम स्टार्ट करते हैं। तर चला मित्रांनो, आता आपण रामेन बनवणार आहे आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज परत मयंक व्हिडिओ काढणार आहे, म्हणून तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत तर नक्कीच बघा। मित्रांनो, आम्ही आता काढला आहे पॅन आणि ते गॅस आहे आणि इथे माझी बहीण ग्लास मध्ये पाणी भरते। ह्याची काय जरूरत आहे? तू बघ ना फक्त, ठीक आहे, व्हिडिओ काढायचं काम। हा, तर आता आपण हे गॅसवर ठेवून गॅस ऑन करूया। अरे कुठे लाइटरच नाही गाइस। लाइटर का? तो मी कुठेतरी बघितलं होतं। मित्रांनो, आम्ही आता गॅस ऑन करणार आहे। आम्हाला लाइटर भेटला आहे। आता हे पॅन आपण इथे ठेवणार, मग पुढे आपण काय करणार? पाणी टाकायचं। थोडासा अजून लागेल पाणी। आपण मागच्या वेळा कोल्ड कॉफी मध्ये कसं टाकला होता? मागच्या वेळेस खूप पाणी कमी झाला होता, तुम्ही बघितलंच असणार। ते स्विमिंग पूल बनला। आता टाइम फॉर रामेन। आता आम्ही रामेन बनवणार आहे। आता आपण रामेन कट करून घेऊया। आता आपण ही पिशवी कट करून, काय बोलता, पॅकेट। पॅकेट गाइस, कट करताना कसा कट झाला। हे रामेन मॅगी सारखं दिसतं। मसाले मग आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता, यांना आपण रियूज पण करू शकतो। काय पण नको बोलू गाइस, काय पण बोलतो म्हणून इग्नोर करा। तर आपण आता ही बघा, ही अशी रामेन आहे। हे बघा, अशी रामेन आहे। पाण्यात टाकूया। आता बघू ही कशी बनते। गॅस ऑन आहे। आपण ना एक डिफरन्स आहे मॅगी मध्ये आणि रामेन मध्ये। रामेन अशी दिसण्यामध्ये आता छोटी दिसते, पण जेव्हा ही पकती इतकी मोठी दिसते, खूप मोठी होऊन जाते, खूप मोठी होऊन जाते। मॅगी सारखी दिसते। मॅगी ही आपण कट करून टाकतो, म्हणजे की त्याचे पीस करून आणि 2 भाग करून। पण आपण ही रामेन ना डायरेक्टली टाकायची त्याच्यात, कारण की ती खूप मोठी असते आणि हिला कट करायची जरूरत नसती। तर आणि आता आपण टाकणार आहे मसाले। अजून नाही, नंतर काय त्याचं नका ऐकू, हा काय पण म्हणतो। हिला 40 मिनिट साठी बेक करायचंय का? तर आता आपण हे थोडंसं इकडून तिकडून करून देऊया। अरे होत पण नाही ती गाईस। हे बघा, आता हिची मिस्टेक झाली उलटी। तर ही रामेन ना आता कडक आहे, जोपर्यंत ही नरम होत नाही तोपर्यंत आपण हिला असंच करू। असंच म्हणजे याच्यावर आपण एक झाकण ठेवून देऊ। आता तोपर्यंत साठी आम्ही हिला ठेवतो। तर मित्रांनो, आपण ना ही रामेन थोडं असं तिला आपण थोडं झाकून ठेवलंय 4 मिनिटासाठी, कारण की ही चांगली बॉईल होण्यासाठी। तुम्ही इथं बघू शकता, थोड्या वेळानंतर हे कम्प्लीट होऊन जाईल। आणि हा मयंक बघा काय पण करतोय, याला असं शांतता नाहीये याच्या लाईफमध्ये। तर इथं 2 मसाले असतात, वेगवेगळे आहे। याच्यात वेगळा मसाला आणि याच्यात वेगळा मसाला। आम्ही तुम्हाला दाखवू खोलून झाल्यानंतर 2 मसाले। तर मित्रांनो, आता ही रामेन आहे ती एकदम मऊ मऊ झाली आहे। मऊ मऊ। आता आपण
हे 2 मसाले याच्यात टाकणार आहे. घाई नको करू, हे पकड सर. तर आम्ही तुम्हाला दाखवू रामेन कशी झाली. तर आपली रामेन मस्तपैकी नरम झाली आहे, तुम्ही इथे बघू शकता. खूप मस्त प्रकारे अशी आपली रामेन झाली आहे. आता तुम्ही बघू शकता इथे. आता रामेन मध्ये आपण मसाले थोडेच मिनिटांमध्ये टाकणार आहे. तर मित्रांनो, आम्ही याच्यातून थोडं पाणी काढलेलं आहे, कारण की काढावं लागतं, नाहीतर मग चवच निघून जाईल मसाल्याची. मग आता आपण त्याच्यात मसाले टाकूया. हे इथे राहिले हे 2 मसाले. सगळ्यात पहिले छोटा आला. छोटे से सुरुवात होईल. छोटा पॅकेट बडा धमाका. तर इथं तुम्ही बघू शकता हा मसाला दिसायला कसा आहे. हा, तर आता आपण हा मसाला टाकूया. आता आपण दुसरा थोडा मिक्स करून मग दुसरा मसाला टाकूया. हे बघा आता मिक्स केलं कशी दिसते. थोडाफार वास सुटला ना पण. मसाल्याचा वास भारी आहे. छोटा मसाला टाकू. ह्या मसाल्याने काय होईल, त्या मॅगीला कलर येईल. आता आपण जर रेड मसाला टाकू तर रेड कलर येतो, जास्त तिखट. आणि हा टाकू तर ऑरेंज येईल वाटतं. ऑरेंज तिखट असतो. हा, ऑरेंज पण तिखट आहे, पण रेड खूपच आहे. हा बघा, मी बोलली ना ऑरेंज. वास पण आता सुटला. खूपच भारी वास येते, खाऊशी वाटते गाईस. आजूबाजूला पण टाक. मग आता मसाला आपण टाकला आहे इथे. काय आपला मसाला टाकून झाला. खूप चांगला वास येतोय. हा, आंबट वास येते ना. ही मॅगी थोडी रामेन थोडं आंबट असतं, पण तिखट पण तेवढं असतं आणि टेस्टी पण असते. तुम्ही जर ट्राय करा. तुम्ही पण एकदा घ्या. हे कुठे भेटते? डीमार्ट मध्ये आपल्याला भेटू शकते. किती प्राइस मध्ये? 50 रुपीजचे 2 भेटते. मग तुम्ही पण नक्की घ्या. हो, तुम्ही पण नक्की घ्या. तरी आणि मग तुम्ही ज्या घेईल मग आमचे व्हिडिओला आता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की मॅगी व्हिडिओ कशी वाटली आणि तुमची रामेन कशी वाटली तुम्हाला. तुम्ही पण घरी ट्राय करा गाईज. तर तुम्ही मागची व्हिडिओ बघितली असेल, जर तुम्ही मागची व्हिडिओ नाही बघितली असेल तर तिला आत्ता लगेच जाऊन बघा. पण पहिले ही व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. वा, कलर पण आला. मला आत्ताच खायचं मन होतंय. आपण हिला थोड्या वेळेसाठी बॉईल करायला ठेवून देऊ अजून, म्हणजे की चांगलं तिखट स्पायसीपणा आणि कलर पण येईल. कलर तर आलाय, असंच कलर असतो, जास्त भेटून नसतं. इथे मॅगीला कलर नाही आला, पण मग पाणीला पक्का आला पाणी. तर आपण हे परत झाकून ठेवून देऊ थोड्या वेळासाठी, मिनिमम फक्त 4 मिनिटासाठी. तर गाईज आपली रामेन झाली, म्हणून आपण आता गॅस पहिले बंद करूया. वास सुटला. खूपच मस्त असा वास येतोय. तुम्ही बघू शकतात गाईज किती मस्त आहे. आणि आता गॅस पण बंद केला. इथे ही बघा, ही रामेन किती मोठी आहे. अशी आपली रामेन बनली आहे. आता आपण प्लेटिंग करूया. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, इथे प्लेटिंग चालू आहे. सगळ्यांना थोडीच भेटेल, कारण की आमच्याकडे आम्ही एकच बनवली होती, ऑरेंज वाली एकच उरली म्हणून आम्ही
कारण की आमच्याकडे अजून एक आहे, पण मग ती आपण नेक्स्ट टाइम खाऊ. आणि ती रेड वाली म्हणून ही थोडीशी वाटते तुला. प्लेटिंग करताच येत नाही काही. ही तुला कमी वाटते. हो कमी आहे. तर गाईज इथं आपली रामेन बनली आहे. तुम्ही इथं बघू शकता. प्लेटिंग पण करून झाली आहे. अशी एकदम सुंदरशी आणि एकदम डिलिशियस रामेन इथं बनली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर हिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट मध्ये बोला की रामेन कशी लागली वाटली. आणि जर तुम्हाला पण बनवायचे असेल मग तुम्ही आमच्या ब्लॉग वर या आणि मग तुम्ही इथून बघून बनवू शकता. आणि आम्हाला सबस्क्राईब करायला नका विसरू. तर बाय, सायोनारा. कोकानी बाय.